नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. चहा पाजण्याच्या बहाण्याने वृद्धाची 3 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे लुटलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करून ती फिर्यादीकडे परत देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुकामधील कवठे यमाई येथील बाजीराव काशीनाथ पोकळे हे मुलीच्या उपचारासाठी अहिल्यानगर येथे आले होते. यावेळी ओळखीचा लाला उर्फ लालासाहेब सुद्रिक याने चहा पाजण्याचा बहाणा करत त्यांना दुचाकीवरून निर्जन ठिकाणी नेले आणि बॅगेतील 3 लाख रुपयांची रोकड हिसकावून फरार झाला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष बनकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला जेरबंद केलं. आरोपीकडून लुटलेली 3 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून ती रक्कम पोलिसांनी फिर्यादीकडे सुपूर्द केली आहे. या कारवाईमुळे कोतवाली पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. कोतवाली पोलीस स्टेशनला 144/2026 हा एक पैसे हिसकावून घेतल्या संदर्भाने गुन्हा दाखल होता. याच्यामधील फिर्यादी हे वयस्कर 85 वर्षाचे आजोबा होते. आपल्या मुलीच्या उपचारासाठी अहिल्यानगर शहरामध्ये आल्यानंतर त्यांच्या ओळखीच्याच एका व्यक्तीनं त्यांना चहा पाजण्याचा बहाणा करून बाजूला नेऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते 3 लाख रुपये हिसकावून घेऊन पोबारा केलेला होता. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवालीच्या DB पथकानं अतिशय तात्काळ याच्यामध्ये कामगिरी करून कर्जत तालुक्यातील हा जो चोरटा होता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3 लाखाची रक्कम जमा करून घेतली होती. आज रोजी आम्ही त्या आजोबांना या ठिकाणी ती रक्कम परत केलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.